तुमच्यासमोर उघडणार आहोत। आज आपल्याकडं खरं तर म्हणजे नेहमीच येतात, त्याच्या अगोदरही आपल्या शाळेमध्ये अनेक वेळा भेट घेऊन गेलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महासचिव आयुष्यमान दादासाहेब पवार यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आयोजन केलं ते भोजन त्यांनी दिलेलं होतं। त्याच पद्धतीनं त्या वयाच्या तुमच्यासाठी अतिशय आवश्यक असणाऱ्या म्हणजे आता तुम्ही रोज आम्हाला विचारताय की सर मला माहिती नाहीये, सर्व महापुरुषांना अभिवादन। आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे जे महाराष्ट्राचे महासचिव आहेत माननीय दादासाहेब पवार यांचा आज वाढदिवस म्हणलं की दरवर्षी दादासाहेब कुठे शिबिरला जा, कुठे यशाला जा, सगळीकडे जात असतात। पण यावर्षी आम्ही असं ठरवलं, दादा आपल्याला कुठेतरी आश्रमशाळेत जायचंय आणि कुठं काहीतरी थोडंफार आपण देणं लागतोय म्हणून आपल्याला द्यायचंय, आपण उपकार म्हणून द्यायचे नाही, हे आमचं काहीतरी कर्तव्य आहे। कारण आम्ही पण याच शाळेतनं घडलोय, याच शाळेतनं शिकलोय, त्यामुळे या पोरांची परिस्थिती आम्हाला माहीत आहे, आम्ही याचा सगळ्या गोष्टींचा आम्हाला अनुभव आहे। त्यामुळे मी काल कांबळे सरांना फोन केला, आमचं अगोदर काही नियोजन नव्हतं, सर असा विषय, मग सरांचं माझं बोलणं झालं, त्या ठिकाणी आम्ही काही गोष्टी फायनल केल्या, त्यातनं काही पूर्ण फुलाची पाकळी आम्ही घेऊन आलो। त्यामुळं ठाणे सरांना माझी विनंती जे आहे ते हे करा, नेक्स्ट टाइम आम्ही नक्की तुमची कुठेतरी उणीव भरून काढू आणि जेवढी आमची ताकद आहे किंवा जेवढी आमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला पूर्ण फुलाची पाकळी देत जाऊ। दादासाहेब पवार यांना तुमच्या मार्फत मी या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।